दलसल प्रभाग समिती, लोकमान्य प्रभाग समिती, या प्रभाग समितीचे नाले इथे येतं. 14 किलोमीटरचा नाला आहे. नाला रुंद केला आम्ही. होईल ना टप्प्यात. माती इथे असल्यावर पाणी क्लॉक झाला. पाणी क्लॉक झाल्यावर पडलेला पावसाच्या रस्त्याचा पाणी लोकांच्या घरात शिरला. 2 दिवसात मी तुम्हाला सांगतो, तुम्ही आता माझ्याबरोबर गल्लीत चला, पूर्ण गल्ली स्वच्छ केली. आज पण काम चालू आहे. 2 दिवसात काल सकाळपासून 24 तास झालेले माझे सहकारी स्वतः खुर्ची टाळून बसून महापालिकेच्या अधिकारी मार्फत पूर्ण धुवून घेतात. तुम्ही जाऊन बघा. कोणी सांगणार का 5 तास पाणी तुंबला होता, चिखल होता, पूर्ण स्वच्छता केली. महापालिकेची निवडणूक आली त्यामुळेच अरे आव्हाड साहेबांचा एक मिनिट ऐका. आव्हाड साहेबांना कॉम्प्रोमाइज पाहिजे. मी कळवा मुंब्राने येऊ नये. आणि तो सुहास देसाई तो कुठे जाऊन बसतो, कुठून निरोप आणतो ते आता उघडतो ना मी. त्यांनी निवडणुकीत राजकारण करावा. कितना मुसलमानों को गाली देता है वो मुसलमानों के सामने रखेंगे, कितना हिंदुओं के साथ जातिवाद करता है वो भी बताएंगे हम लोग. काल तर ऑफर होती मला सुहास देसाईचा मेसेज आहे. तर विषय असा आहे का निवडणूक आल्यावर त्यांना वाटतं नजीबला इथे त्रास दिल्यावर तुम्ही मला कळवा मुंब्राला लक्ष किंवा टाकणार नाही. मी भागना पडणारा माणूस नाही. आधीच तुम्हाला स्वभाव माहिती आहे. 20% मतदार पुढे असतात, ते कुठला ना कुठला दार तरी पकडतीलच. त्यांनी पकडू द्या. 80% जनता माझ्या बरोबर आहे. येत्या पावसाळ्यात राबोडी तुंबणार का काय हे बघा, तुम्हाला राबोडीचे सर्व गटरची स्वच्छता चालू आहे. एक टेक्निकल डिफिकल्टी आहे, त्याला सॉल्व्ह करायला काही स्पॉट्स आमचे आहेत ना, तिथे पाणी साठतं. खुर्शीद कंपाऊंडला पाणी साठतं, तिथे आम्ही पंप लावणार आहे. केवीला 2 स्पॉटला पाणी साठतं, वर्षानुवर्ष तिथे आम्ही पंप लावणार आहे. रहमतनगरला 2 स्पॉट आहे, तिथे पंप लावणार आहे. क्रांतीनगरला नाल्याच्या साईडला जी बसलेली घरं आहेत तिथे पाणी साठतं, अर्धा 1 तासात निघून जातं.